खरं म्हणजे मायक्रो प्लॅनिंग, परफेक्ट नियोजन त्या ठिकाणी केलं. आम्हाला प्रमोदजी नेहमी म्हणायचे, प्लॅनिंग इन डिटेल आणि प्लॅनिंग इन ॲडव्हान्स जर केलं तर मला वाटतं त्या पद्धतीने काम होऊ शकतं. तर त्याचाच परिपाक मला वाटतं या निवडणुकीत आम्ही करू शकलो. जे आमचं शीर्षस्व नेतृत्व पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी केलेला 10 वर्षातला विकास आणि तो विकास जनतेपर्यंत पोहोचण्याचा आमच्याकडे चॅलेंज होता आणि ते आम्ही पूर्ण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. आणि महायुतीचे सगळे पदाधिकारी यांनी प्रचंड मेहनत या ठिकाणी केली गेली होती. प्रत्येक तळागाळच्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि मायक्रो प्लॅनिंग करून प्रत्येक घटकापर्यंत आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. मला वाटतं त्याचा परिपाक म्हणून आम्ही चांगल्या पद्धतीने निवडणूक लढू शकलो आणि त्याचं यश संपादन करू शकलो. तर म्हणजे वयाच्या 16 वर्षापासून हा सुरू झालेला प्रवास खासदारापर्यंत पोहोचलेला आहे. पण मला असं वाटतं मी काय कोणी प्रत्येक जण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी काम करायला सुरुवात केली. पण जे पदांवर मी काम केलं, पार्टीने जी जबाबदारी माझ्यावर सोपवली तिला 100% प्रामाणिकपणे न्याय देण्याची भूमिका माझ्या माध्यमातून राहिली. कारण ज्या संस्कारात मी लहानाची मोठी झाली संघ परिवाराच्या, तिथे हा संस्कार होता की जे आपल्याला मिशन दिलं जाते ते पूर्ण करण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. मला असं वाटतं या माध्यमातून काम करत गेली, त्यामुळे मला पदही मिळत गेली आणि त्या माध्यमातून पुढे सरकता पण आलं. आज लोकसभेसारख्या मोठ्या देशाच्या अशा सर्वोच्च निवडणुकीला मला सामोरं जाताना त्याचा खरंच मनापासून एक आनंद आहे. या संस्कारात मी कदाचित आले नसते तर मी इथपर्यंत पोहोचू शकले नसते, कारण हा प्रवास माझा झालाही नसता. कुठेतरी मी आपला 4 चौघींसारखा संसार करताना दिसले असते. पण संघटना आणि त्याचं संस्कार हा आयुष्यात जीवनात पुढे घेऊन जात असतो आणि तो संस्कार मला इथपर्यंत घेऊन गेला, त्याचा मला आनंद आहे. 100% निष्ठेला फळ असतं. त्यातर मी कोण, डांगरगाव माझं 1000 लोकांच्या वस्तीचं, तिथल्या एका महिलेला जिल्हा परिषदेला 3 वेळा मिळतं, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होतं, स्टेट प्रेसिडेंट, महिला मोर्चाचं मला होता येतं, विधान परिषदेला आमदार होता येतं आणि आज लोकसभेचं तिकीट मी खासदार होते. तर हे कुठं होऊ शकतंय? हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच घडू शकतं. तळागाळातल्या व्यक्तीला न्याय देणं आणि त्यातही महिलांनी केलेल्या कामाला न्याय देणं, हे फक्त भारतीय जनता पार्टीतच होऊ शकतं. याचा मला सारखा अभिमान आहे. पाडसरे धरण ही एकट्या अंमळची नाही तर 6 तालुक्यांची संजीवनी आहे. आणि पाडसरे धरणाचा खऱ्या अर्थाने मी जर अभ्यास कुठं केला असेल तर मी विधान परिषद आमदार झाल्यानंतर. तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की हे स्टेट गव्हर्नमेंटकडनं आपला हे एवढं मोठं धरणाला निधी मिळू शकत नाही. त्यावेळेला आम्ही हा प्रोजेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटकडे पाठवण्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी सुरू केलेले होते. त्याच्यासाठी ज्या काही मान्यता होत्या त्या मला आजही आठवतं, मी प्रत्येक टेबलवर जाऊन त्या मान्यता त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला. आणि CWC क्लिअरन्स जे आहे, तर गडकरी साहेब मंत्री असल्यामुळे त्यांच्याकडे बसून ते CWC क्लिअरन्स त्या काळात मी ते पूर्ण करून घेतलं होतं. पण योगाने नंतर सरकार बदललं आणि प्रोजेक्ट परत थांबला. पण मला विश्वास आहे की पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी तिसऱ्यांदा परत शपथ घेतील आणि पंतप्रधान होतील. सरकार आमचंच बसणार आणि त्या माध्यमातनं आत्ता ते फायनल स्टेजला आहे. त्याचं नियोजन, आर्थिक नियोजन होणं बाकी आहे. ते 100% आम्ही या ठिकाणी करू आणि तो प्रोजेक्ट मला वाटतं आगामी काळात लवकरच आम्ही तो पूर्ण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न असेल. बलून बंधाराचा ह्या ठिकाणी विषय, नारपारचा एक विषय आहे. हे प्रोजेक्ट पुढच्या काळामध्ये आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, कारण मला माहिती आहे की सिंचनचे प्रोजेक्ट जर पूर्ण झाले तर शेतकरी खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुखी होऊ शकेल आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी छोटे मोठे उद्योगही येण्यात कुठेतरी इच्छुक राहतील. कारण पाणी हा उद्योगाला लागणारा एक महत्वाचा अंग आहे आणि ते जर पूर्ण झालं तर मला वाटतं उद्योजक या ठिकाणी इन्व्हेस्ट करायला तयार होतील आणि या ठिकाणी बेरोजगारीचा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी मिटवता येऊ शकतो. तिसरा मुद्दा या ठिकाणी महत्वाचा आहे की महिलांच्या संदर्भात सक्षमीकरणाचा. आणि मला वाटतं मी एक महिला आहे आणि ह्यात आज पण जर बघितलं असेल की महिलांचा टक्का वाढलाय. कुठेतरी एक महिला पहिल्यांदा लोकसभेला दिली जाते आणि त्या माध्यमातून महिला खऱ्या अर्थाने माझ्यासोबत राहिल्या. बचत गटांचं खूप मोठं जाळ आहे, बचत महिला करतात, एकमेकांमध्ये वाटतात, पण छोटा मोठा उद्योग करण्याची त्यांची मानसिकता होत नाही. तर मला असं वाटतं की ती मानसिकता निर्माण करणं आणि बचत गटांना त्या उद्युक्त करून छोटे मोठे उद्योग झाले तर त्यांनाही पैसे मिळतील आणि अनुषंगाने अजून काही कामगार म्हणजे त्यांना नोकरी त्या ठिकाणी देता येऊ शकेल आणि एक महिलांना एक रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल. मला वाटतं हे मिशन घेऊन आम्ही पुढे आगामी काळात वाटचाल करू. पुढे नक्की